महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती स्वर्गीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणच्या प्रचार सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले गटनेते श्रीधरजी पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश टांगसालकर, शेर सिंग, कृपाशंकर सिंग, प्रजापती, युवा सेनेचे शहर प्रमुख मितेश धुले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे, आपल्या दुसऱ्या उमेदवार पूजा टांगसालकर, अर्चनाताई सरोडकर आणि ज्यांनी भावना असून निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपल्या सर्वांसमोर विचार मांडले ते राजेंद्र चव्हाण, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्वोदय नगरमधील सर्व नागरिक, पत्रकार बंधू, आज कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक लागून गेले 8-10 दिवस झालेले आहेत आणि आजपासूनच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचं काम चालू झालेलं आहे। या शहरामध्ये शिवसेनेची एक अतिसत्ता 2014 साली या बदलावरच्या सर्व नागरिकांनी दिलेली होती आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये विकासाची कामं केलेली आहेत। या प्रभागामध्ये मागच्या वेळेस अपयश आला, परंतु राजेंद्र चव्हाण न खचता या ठिकाणी काम करत होते। भले मग आमच्याशी कधी वाद करत की एकदा जो जिता हो सिकंदर म्हणून इथं मित्र पक्षाचा नगरसेवक होता आणि तो त्याच्या परीने काम करत होता। राजेंद्र चव्हाण सुद्धा जेव्हा आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी यायची त्यावेळेस म्हणजे 2019 साली मला पूर्व परिस्थिती या विभागात निर्माण झाली, तेव्हा तुमच्याबरोबर मी आलेलो होतो, मला आठवतं का नाही मला माहिती नाही। त्यावेळेस इथल्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी जी कोण रस्त्यावर उतरली ती फक्त आणि फक्त शिवसेनाच असं मला वाटेल। आणि तिकडचा जो प्रभाग होता त्या ठिकाणी आमच्या आरतीताई टांगसालकर या नगरसेविका गेली 10 वर्ष सातत्याने होत्या आणि त्यांचं भरीव काम, प्रकाश टांगसालकर सुद्धा हे स्वीकृत नगरसेवक होते आणि त्या प्रभागाचा विकास बघत असाल की 2 प्रभागाचा मिळून 2 वार्डांचा मिळून एक प्रभाग निर्माण झालेला आहे। आणि माझ्या इथल्या नागरिकांना विनंती आहे की आमच्या आरती टांगसालकर आणि प्रकाश टांगसालकरने केलेलं काम बघा आणि ह्या प्रभागातल्या नगरसेवकांनी केलेलं राजन काम बघा, याची तुलना करा। प्रकाशने सांगितलं त्या ठिकाणी चांगली आमची लायब्ररी बनवली, चांगलं उद्यान बनवलंय, चांगलं फुटओव्हर ब्रिज त्या ठिकाणी बांधलेलं आहे, सर्व रस्ते काँक्रिटीकरणाचे केलेले आहेत, सर्व तांडा वस्तीमध्ये प्रत्येक गल्लीने काँक्रीट करून त्या ठिकाणी दिलेले, चांगले स्ट्रीट लाईट केले, चांगली पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी दिलेले। मला वाटतं दत्त चौक सारखा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये एक सुद्धा नागरिक मला बोलला नाही की आमच्या घरामध्ये पाण्याची टंचाई आहे। तुझ्या बरोबर आहे ना, कारण तिथं मी पण 20 वर्ष काढलेली आहेत आणि मला वाटतं नक्कीच आमचा दबदबा त्या विभागात होता आणि त्या ठिकाणी कधी पाण्याची टंचाई भासलेली आम्हाला आठवत नाही। परंतु चुकीचे उमेदवार तुम्ही जर निवडून दिले तर नक्कीच तुम्हाला पाण्याची टंचाई, इथली साफसफाई, इथले स्ट्रीट लाईट, इथले पडलेले खड्डे त्यांना कधीही दिसणार नाही असं मला वाटतंय। की आता त्यांनी सांगितलं कोणीतरी निवडून येतो आणि आपला एखादा माणूस ठेवून देतो वार्डासाठी आणि लोकांना भेटत सुद्धा नाही। ती अवस्था या दोन्ही प्रभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांची आहे। कारण कोणीतरी एक माणूस आपल्या ऑफिसमध्ये ठेवायचा आणि कोणाला अडचणी आल्या की त्यांना भेटून कामं करायची। पण राजेंद्र चव्हाण असो, आमचे प्रकाशजी टांगसालकर असो, 24/7 आमच्या शाखेमध्ये बसलेले असतात। 24/7 प्रकाश टांगसालकर या शहरामध्ये त्या दत्त चौकामध्ये सर्व बेलवली परिसरातील लोकांची कामं करत असतात आणि हीच मोठी आमच्या शिवसेनेच्या कामाची
पोचपावती असं मला वाटतंय. आणि नक्कीच ही गटर वाटर आणि मीटरची निवडणूक आहे, तुम्हाला प्राथमिक सुविधा देण्याची ही निवडणूक आहे. म्हणून या सर्वोदय परिसरामध्ये हा स्टेशनचा परिसर आहे. या परिसरामध्ये तुम्हाला माहिती असेल की इथल्या माझ्या माता भगिनी जातात किंवा रिक्षा स्टँड वाकडा तिकडे लागलेले असतात, बाईक कुठेतरी पार्किंग झालेले असतात, कोणीतरी भाजी विक्रेते कुठेतरी बसलेले असतात. पण आम्ही नियोजनबद्ध विकास यावेळेस करण्याचं ठरवलेलं आहे की या ठिकाणी सेटेस सारखा प्रकल्प या स्टेशन लगतच्या परिसरामध्ये आमचा जो साई मल्टीप्लेक्स हॉस्पिटल आहे तिथून त्या बाजारपेठेमध्ये चांगला दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं मल्टीप्लेक्स पार्किंग या ठिकाणी करणार आहोत. जे रिक्षा स्टँड रस्त्यावर उभे असतात त्यासाठी रिक्षा स्टँड सुद्धा आम्ही त्या ब्रिजवर करणार आहोत, जेणेकरून जे माझे चालणारे नागरिक आहेत जे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण किंवा ट्रॅफिकची समस्या होणार नाही. यासाठी आम्ही पहिला जो प्रकल्प आहे हे गटर वाटर मीटरचं काम होईल, पण आम्ही एक प्रोजेक्टचं काम या बदलाव शर्मा राजनजी, तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी एक पार्किंगचा प्लॉट होता, पण त्या ठिकाणी त्यावेळेसचे नगराध्यक्ष हे आपल्याच मित्र पक्षाचे होते, आम्ही त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळेस त्याने अकोमोडेशन रिझर्वेशन खाली तो बिल्डरच्या कशात घातला, नाही तर आज चांगली मल्टीप्लेक्स पार्किंग त्या ठिकाणी आपल्याच गांधीनगरच्या बाजूला झाली असती. आज सर्व लोक येतात, सर्वांच्या बाईक पार्किंग करायच्या असतील तर अंडरग्राऊंड पार्किंग करावी लागते, कारण नक्कीच दूरदृष्टी ठेवून त्यांनी जर या शहराचा विकास केला असता तर नक्कीच आज या शहरामध्ये पार्किंग सारखी विधी निर्माण झाली नसती. म्हणून आज आपण ही निवडणूक ही फक्त बदलावरचं फ्युचर, म्हणजे आज या 5 वर्षाच्या आम्ही पण त्यावेळेस नगरसेवक होतो, पण काही चुका त्यावेळेस झालेल्या त्या नक्कीच दुरुस्त करण्याची संधी पुन्हा तुम्ही आम्हाला द्याल. कारण नेहमी भावनावश म्हणून काही लोक राजकारण करत असतात आणि जशी या शहराची लोकसंख्या वाढते तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण चूक काय केलेली आहे. त्यावेळेस जर पदावर असतो तर नक्कीच ती पार्किंगचा प्लॉट आपण ठेवला असता तर आज या शहरामध्ये पार्किंगची समस्या निर्माण झाली नसती. जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पाईपलाईनचं काम 86 कोटी रुपये झालं, त्यावेळेस जर व्यवस्थित लाईन टाकून घेतल्या असत्या तर आज पाण्याची टंचाई या सर्वोदय नगर परिसरामध्ये निर्माण झाली नसती. पण तुम्हाला आज सांगू इच्छितो राजेंजी, तुम्ही बोलला 100% 6 महिन्याच्या आत तुमची पाण्याची भूक आम्ही संपवणार आहोत. या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री यांनी 240 कोटी रुपयाचा निधी आपल्या नगर परिषदेला दिला होता, पण नगर परिषदेवर कुठच्या प्रकारची वॉटर सप्लायची स्कीम नसल्यामुळे ते आम्ही MGB ला ट्रान्सफर केलेले आहेत पैसे. मी आणि गटनेते आणि आमचे सिंग साहेब त्या दिवशी त्या GR ची कॉपी स्वीकारण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री गोवळाबजी पाटील साहेब यांच्याकडे गेलेलो होतो आणि 1 महिन्याच्या आत त्याचं टेंडरिंग होऊन ते काम चालू होणार आहे. 1,500 किलोमीटरच्या लाईन. आज तुम्हाला माहिती आहे का वॉटर सप्लाय मध्ये तुम्ही गेला की तुम्ही 42 MLD पाणी उचलता, 42 MLD पाणी उचलता, प्रत्येक नागरिकाला 150 लिटर पाणी पर एअर भेटायला पाहिजे, पण ते आपल्याला 60-70 लिटर सुद्धा भेटत नाही. म्हणून या सर्व लाईन आम्ही या शहरामध्ये चेंज करणार आहोत आणि त्याचा कालावधी 1 ते 1.5 वर्षाचा लागणार आहे. पण ज्या ज्या ठिकाणच्या पाईपलाईन टाकून होतील त्या ठिकाणचं 6 महिन्याच्या आत ते पाणी चालू करणार आहोत. अंबराई सर्किट टाकी मला तो मांजर्लीमध्ये बांधलेलं आहे. 20 MLDचा प्लांट आपण वालवली या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी 2 विहिरी करून त्या ठिकाणी 20 MLD पाणी लिफ्टिंग करून तो बेलवली या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. तिकडनं त्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन आपला मांजर्ली हा बाजारपेठ असेल, हिंद्रपाडा असेल, रमेशवाडी असेल, बदलापूर गाव असेल या भागाला तो डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि उर्वरित पाणी तो ईस्ट साठी देणार आहोत. म्हणून नक्कीच आज तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहात. आजूबाजूला गगनचुंब इमारती आहेत, पण आज गगनचुंब इमारती असली फक्त त्यांना श्वास घेण्यासाठी जागा उरलेली नाही असं मला वाटतंय. या ठिकाणी मोनानगर सारख्या ठिकाणी एक स्मशानभूमी, ती अत्याधुनिक स्मशानभूमी करण्याचं स्वप्न आपण उराशी बाळगलेले आहे आणि 100% गटनेते राजेंद्र चव्हाण तुम्हाला सांगू इच्छितो की अत्याधुनिक स्मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत बांधून देण्याचा संकल्प केलाय आणि तो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करणार आहोत. जेणेकरून तुम्ही बघा बाकी सर्व शहरामध्ये स्मशानभूमी शहराच्या मध्यभागी असतात, पण त्या ठिकाणी तुम्हाला वाटणार नाही की या ठिकाणी स्मशानभूमी कुठच्याही प्रकारचं पोल्युशन त्या ठिकाणी होणार नाही.
अशी अद्ययावत स्मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत. या ठिकाणचं जे भाजी मार्केट आहे ते भाजी मार्केट सुद्धा आपण चांगल्या दर्जाचं बांधणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी भाजी मार्केट बनले त्या त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींना रोजगार निर्माण करून देणार आहोत. या नगर परिषदेमधनं कॉम्प्युटर क्लास असो, ब्युटी पार्लर क्लास असो, आम्ही मागच्या वेळेस शिलाई मशीन आणि घरघंटी ह्या सुद्धा वाटतं 3 कोटी रुपयाचा निधी आणून वाटप केलेले 1800 लोकांना आम्ही रोजगार देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे. कोरोनासारखा पिरियड होता, प्रत्येक जण बोलतो कोरोनावर कोणावर टीका करतात. मी त्यांना बोला तुम्ही एका व्यासपीठावर या, श्रद्धा त्यांना बोलव आणि कोरोनामध्ये टीका करण्यासारखं कोरोनाचं हे काही काम आम्ही शिवसेनेने केलं नाही. शिवसेनेने रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. कोणीतरी बोलला की आपल्या हॉल भाड्याने घेऊन भ्रष्टाचार केला, त्यांनी बोलला तू आमच्या समोर आहे. तिथल्या मुख्य अधिकाऱ्याला बोलव, तिथल्या प्रांताला बोलव, तिथल्या जिल्हा अधिकाऱ्याला बोलव आणि नंतर टीका कर. कारण की काही न करता बदनाम करण्याशिवाय यांना काहीच उरलेलं नाही. कारण यांच्या समोर कुठच्याही प्रकारचे विचार नाही, यांच्या समोर कुठच्याही प्रकारचं विकासाचं काम सांगण्यासारखं नाही. म्हणून कुठेतरी काहीतरी काढायचं आणि लोकांसमोर संभ्रम निर्माण करायचा. अरे एवढी दलिंद्री आमच्यामध्ये नाही की आम्ही एखादं कोविड सारख्या ठिकाणी आम्ही त्या कोविडचे पैसे खाल्ले. 1 रुपया जरी आमच्या नगरसेवकांनी कोणी खाल्ला असेल या निवडणुका लढायचे आम्ही सोडून देऊ असं त्यांना चॅलेंज देतो. त्यांनी कधीही कुठच्या व्यासपीठावर यायचं ना आम्हाला सांगायचं अरे आम्ही सांगू कोविडचं जेवणाचं सप्लाय कोणाचं होतं, त्याची बिलं करायला कोण फोन करत होता, हे त्या चीफ ऑफिसरचे मोबाईल बघा आणि तिथल्या कोणाचा पीए त्याला फोन करत होता हे बघा. त्या ठिकाणचे डॉक्टर कोण होते, ते डॉक्टर कोणाचे होते हे बघा आणि त्यांची बिलं काढून कोण देत होता हे बघा. वामन म्हात्रेने स्वतः 15 लाख रुपयाचं पहिल्यांदा कोविड सेंटर तयार केलं. नगरपालिकेने हात झटकले होते की कोविड सेंटर काढणं ही आपली जबाबदारी नाही, ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. तो आम्ही माझ्या स्वतःच्या खर्चातनं 80 खाट, त्याच्यावरच्या गाद्या, त्याच्यावरच्या चादर त्या ठिकाणी मी नेऊन दिल्या. आणि त्याच्यानंतर बोरसे साहेब चीफ ऑफिसर होते, ते बोले अरे तुम्ही नगरपालिकेला खड्ड्यात टाकता. मी बोला साहेब आपल्याला या बदलापूरच्या शहराची लोकांची सेवा करायची आहे. तेव्हा सोनवलीला पहिल्यांदा कोविड सेंटर आपण निर्माण केलं आणि प्रत्येकाच्या घरात ज्याला ज्याला कोरोना बाधित रुग्ण होतं तेव्हा आपण क्वारंटाईन सेंटरमध्ये 7-7 दिवस त्याला ठेवतो, त्याला उपचार करून पुन्हा घरी सोडवतो. एवढं चांगलं पुण्याचं काम आम्ही केलं आणि तुम्ही आमच्यावर टीका करता. गौरी सारखा हॉल आम्ही केला, बदलावरचा पेंडोकर सारखा हॉल आम्ही केला, जान्हवी सारखा हॉल आम्ही केला. अरे त्यांचे पैसे किती महिन्याने नगर परिषद दिले जिल्हाधिकाऱ्यांनी ते तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही सांगता याचं व्हॅल्युएशन कोणी केलं, आम्ही केलं. हे स्वतः सो मोठं हे हॉल हे जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि जे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्यांना पैसे देण्यात आले. आणि ही वृत्ती, ही भ्रष्टाचार काढण्याची आणि लोकांमध्ये संभ्रम करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये, तुम्ही नक्की इथले सुज्ञ मतदार आहात. यांना धडा शिकवल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका. आज तुम्हाला माहिती आहे की या बदलापूर शहरामध्ये त्यांच्यावर कुठचं आहे, जे टीका करतात कोरोनावर हे कुठे होते, लोकांना अन्नधान्य दिलं का यांनी, या ठिकाणचं जे आपण लोकांना 2-2, 3-3 वेळेस आम्ही जेवण द्यायचो बाजारपेठेमध्ये तेव्हा हे कुठे होते, आर्सेनिक आळतोंच्या गोळ्या द्यायचो आम्ही, या लोकांना लसीकरण करायचो तेव्हा हे लोक कुठे होते. आमचे गटनेते रात्रंदिवस त्या गौरीच्या गेटवर बसून असायचे. एखादा पेशंट गेला त्याला ऍडमिट करून घ्यायचं, त्याला बायपॅक लागलं तर त्यांना आम्ही सांगायचो उपलब्ध नसतं तो उपलब्ध करून द्यायचं. त्या ठिकाणचे इंजेक्शन असेल ते आम्ही एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून आणून 1 रुपयाने करता त्यांना द्यायचो. तेव्हा हेच लोक आम्हाला फोन करायचे की इंजेक्शन आहेत का, इंजेक्शन द्या, इंजेक्शन. आम्ही कुठच्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष न ठेवता ही सर्व कामं केलेली आहेत. म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करताना व्यवस्थित करा. काही लोक काल मला बोलले की त्या ठिकाणी कुठेतरी मला वाटतं कुठची जागा ती राहुलगाव कंपनीची जागेवर अतिक्रमण केले. अरे ज्यांनी बोलला तुझ्या हिंमत असेल तर उद्या सकाळी 11 वाजता त्या जागेवर ये आणि कुठे मी 1 रुपयाचं तरी अनाधिकृत बांधकाम केलं असेल. अरे तुम्हाला काहीच माहिती नाही लोकांनी कशाला यांना लोकप्रतिनिधी केलेत असं मला वाटतंय. त्याच्यात हिंमत असेल ना त्यांनी वामन मात्रेवर त्या ठिकाणी यायचं, ती जागा लिलावाने कोणी घेतली ती बघायचं आणि त्या ठिकाणी कसा भाजीपाला लावतो. आम्ही शेतकरी आहोत, तुमच्यासारखे दलाल नाही, दलाल. त्याला माझं आव्हान आहे, या बदलापूर शहराला चुत्या बनून 20 वर्ष राजकारण केलं, त्यांनी आरोप करणं त्याला शोभत नाही. म्हणून त्याचं मला आव्हान आहे, खरा लोकप्रतिनिधी असेल तो
उद्या सकाळी साई या गावाच्या त्या ठिकाणी ये, वामन म्हात्रे त्या ठिकाणी येईल. वामन म्हात्रेने किती जागा, किती पैसे खर्च करून त्या ठिकाणी ती शेती बनवलेली आहे. आम्ही त्यांच्याकडनं ती भाड्याने जागा घेतलेली आहे. त्याचं आम्ही 7.5 लाख रुपयाचं वार्षिक भाडं भरतो. त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं भाजीपाला पिकवणार आहोत. आम्ही महाड शासनाकडनं ती जागा भाड्याने घेतलेली आहे. त्याचं रितसर निविदा आलेली. अरे काय तुम्ही सांगता, किती खोटे बोलणार, किती खोटे बोलून या शहरावर राजकारण करणार. ही वृत्ती तुम्ही सोडून द्या, कारण मला वाटतं तुमचं वय झालंय. ते वय नक्कीच तुम्हाला कुठेतरी अंतर्भावाने चुकीची बुद्धी किंवा चुकीचे वाक्य बोलण्यासाठी लावत असेल. नक्कीच तुम्ही शांत राहा, आम्हाला तुमच्यावर टीका करायला लावू नका. अजून 22 दिवस आहे. वामन म्हात्रेला तुम्ही अजून ओळखलेलं नाही. तुम्ही माझ्यावर जेवढी एक टीका केलं, मी 100 टीका तुमच्यावर करून मी अजून माझं तोंड सोडलेलं नाही. ज्या दिवशी तोंड सोडेल त्या दिवशी तुम्हाला भैती फूट, म्हणजे तुम्हाला स्टेजवर सुद्धा राहायला मी जागा ठेवणार नाही. एवढे घोटाळे माझ्याकडे आहेत. मी अजूनही कोणावर टीका केली नाही. या निवडणुका होते जातील, पण चांगले संबंध या शहरामध्ये टिकले पाहिजेत. चांगलं वातावरण या ठिकाणी राहिलं पाहिजे. खेळीमेळीने या निवडणुका झाल्या पाहिजेत. खेळीमेळीने या शहराचं विकासाची कामं झाली पाहिजेत. एक घाणेरडं राजकारण तुम्ही कशासाठी आणता? आणि निवडणूक कसली आहे? लोकांचा टॅक्स कमी करा. आज तुम्हाला शासकीय सरकार कर या ठिकाणी लावलेला आहे. कोरोना काळामध्ये लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी टॅक्स भरला नव्हता. तो टॅक्स तुम्ही महाराष्ट्र शासनाकडनं कमी करून घ्या. तुम्ही विधानसभेमध्ये गेलात ना, त्या ठिकाणी जो GR केला त्या GR वर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे होतं, की या ठिकाणी जसं महानगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी तिथले कमिशनर हेअरिंग घेऊन ते टॅक्स कमी करता, तसे अधिकारी इथला मुख्य अधिकारी केले असे तर आज या बदलापूरच्या जनतेला तुम्ही शासकीय सरकार जो कर लागलेला आहे, जिजिया कर लागलेला आहे, तो लागला नसता आणि तो इथंच माफ करण्याचे अधिकार त्या मुख्याधिकारी केले असते. म्हणून विजन ठेवून तुम्ही काम करा. फुकट मला बोलायला लावू नका. आम्ही सुद्धा सुशिक्षित आहोत आणि आम्ही सुशिक्षित नाही तर आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मुलं घडवण्याचं काम करतो. तुम्ही काहीच करत नाही. बोल बच्चनाने इथल्या लोकांना चुत्या बनवून ही मतं मिळवली आहेत आणि नक्की मिळवली आहेत, तर तेवढं काम करा. काय विजन ठेवून काम केलं? आज ही पाण्याची अवस्था या बदलापूर शहराला का आली? तुम्ही सांगा. 20 वर्ष ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं, विधानसभेमध्ये निवडून गेले, ही पाण्याची अवस्था या सरोवरच्या लोकांना का पाण्याची टंचाई लाभली? वामन म्हात्रे सारखा आमदार झाला असं पहिल्यांदा या बदलापूर शहरामध्ये स्वतःचं पाण्याचं स्रोत निर्माण करणारं एक धरण बांधलं असतं. आज तुम्ही बघा, प्रत्येक महानगरपालिका, ठाण्याचं धरण आहे, नवी मुंबईचं धरण आहे. अरे तुम्ही केलं काय? आणि आता काय तुमचं रिटायरमेंट तुम्ही घेणार आहात आणि आता तुम्ही आमच्यावर टीका करता कशासाठी? बिलकुल तुम्ही करू नका. तुमचं काम झालेलं आहे. आम्ही नेहमी बोलतो तुम्ही विकास पुरुष आहात. तुम्हाला जो निधी भेटतो त्या क्रमाने तुम्हाला अख्खं मतदारसंघ पडले. एक 10-20% आमच्या शहरामध्ये तुम्ही निधी देत असता. पण आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही या लेखाजोखा या पत्रकार संघावर करा. किती कोटी रुपये तुम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी दिलेत, किती कोटी रुपये आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी दिलेत, किती प्रोजेक्ट शिंदे साहेबांनी या शहरामध्ये मंजूर केलेत, हे सुद्धा बघा. या ठिकाणचा स्ट्रॉंग वॉटरचा ड्रेनेज असेल, म्हणजे तुम्हाला जो नाला दिसतो सर्वोदय नगरचा, तो नाला पलटी झाला का सर्वोदय नगरमध्ये पाणी यायचं. पण तुम्हाला इथल्या लोकांना सांगू इच्छितो की त्या नाल्याचं काम आता 10-15 दिवसामध्ये चालू होणार आहे. 1 मीटर खोली करून त्या ठिकाणचं जे पाणी येतं, कुठच्या प्रकारचं पुराचं पाणी त्या नाल्यातनं वर येणार नाही. 1 मीटरची वाल आम्ही त्या नाल्याच्या वर बांधणार आहोत. ते सरळ जे घाण पाणी येतंय त्या पाण्याचं फिल्ट्रेशन प्लांट हेंद्रेपाडा या ठिकाणी करून ते स्वच्छ पाणी करून आम्ही नदीला सोडणार आहोत. कारण तुम्हाला बघत असेल की नदीवर किती जलभरणी असते. हे काम का नगरसेवकाचं नाहीये, हे काम विधानसभेतल्या माणसाचं आहे. त्यांनी ती नदीवर जलभरणी काय येते, हे अशुद्ध पाणी या शहरातलं त्या ठिकाणी जात आहे. मग त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट का राबवला गेला नाही? आम्ही सत्तेवर असताना आम्ही DPR तयार केले म्हणून आज तो प्रोजेक्ट होणार आहे. आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजचा DPR बनवला तेव्हा महाराष्ट्र शासनाने मंजूर दिली, ते काम आम्ही करणार आहोत. आम्ही वॉटर सप्लायचा DPR तयार केला आणि त्यामुळे त्या कामाला आम्ही मंजुरी घेतलेली आहे. शिंदे साहेबांनी जो